नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला ना त्याच्यावरून माझ्या एका मित्राने त्याच्या घराबद्दल एक गोष्ट सांगितली ती आठवते. हे घर मीरा रोडमध्येच आहे आणि हे त्यांच्याबरोबर खरोखर घडलंय. त्या घरी मी बघितलंय, म्हणजे आहे त्या घरी काहीतरी विचित्र होतं. ते झालं कसं होतं नाही, 2000 मला वाटतं 17-18ची गोष्ट आहे. त्या लोकांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं घर घेतलं होतं. त्याचे आईवडील खूप खुश होते आणि ते जे घर होतं ना, तो 1 BHKच्या हिशोबाने खूप मोठा घर होता त्यांचा. तर ते त्यांनी स्वस्तात मिळालं त्यांना. तर खूप मस्त, म्हणजे पहिला घर भाई आयुष्यात बेस्ट फिलिंग म्हणजे पहिलं घर आय होतं. कॅन आणि फील इट. ते लोक पण बरोबर, तू तर फील करू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर. अरे तर ते लोकांचं पण तसंच झालेलं की खूप खुश होते. कपडे वगैरे भरतायत, बॅट वगैरे हा घेतोय, क्रिकेट खेळू आपण, त्याच्यानं तशा सगळ्या गोष्टी. तर झालं कसं ना की ते लोक गेले त्या घरी, त्यांचं फायनल वगैरे झालं. त्या घरी त्या लोकांनी नातेवाईकांना पण दाखवलं, त्याच्या मामांना वगैरे. तर त्याचे जे मामा होते ना, ते हे होते, भट होते, पूजा वगैरे करतात ना ते सगळं. तर ते येत्या क्षणी ते बोलले घरात की घराची थोडी वास्तू चांगली नाही आहे, म्हणजे इथे थोडी मला निगेटिव्हिटी जाणवते, एंट्रन्स चांगलं नाही आहे. तर जेव्हाही तुम्ही याल ना, एकदा वास्तुपूजा नक्की करा. वास्तुशांत बोलतात ना, वास्तुशांती नक्की करा, त्याच्याने थोडं तुम्हाला फरक पडेल. पण नक्की करा, नाहीतर तुम्हाला ही गोष्ट त्रास देईल. तर झालं कसं ना की ते लोक आले काही दिवसांनी, सामान वगैरे भरलं, मोठं ट्रक वगैरे. ते घर जेव्हा आपण मूव्ह करतो तर भरपूर सामान असतो. मोठं ट्रक वगैरे केलं, हा पुढे बसलाय, ह्याचे पप्पा मागे आहेत, ह्याचे पप्पा मागे वगैरे आहेत, उतरले. आणि जसं त्या लोकांनी बिल्डिंगमध्ये एंट्री केली ना, यांनी बघितलं की बिल्डिंगमधून जोरजोरात रडण्याचे आवाज येत आहेत. बिल्डिंगमधून हे बाहेर उतरल्याचे पप्पा, बघितलं तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला होता. एक आई होती, 35 एक वय असेल, आणि तिचा लहान बाळ 5 वर्षाचा. अरे बा त्याचा मृत्यू रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ह्या लोकांना जाताच खूप जास्त शॉक बसला. हे लोक 2-3 तास फक्त बाहेर उभे होते, ते शिरावून नेईपर्यंत हे लोक बाहेर उभे होते ट्रकवाला. तसं नेलं. आता मी तर जायचं, तर एवढं सामान ठेवणार कुठे? तर आणि ते सामान वगैरे मूव्ह केलं दुसऱ्या दिवशीपासून. ठीक आहे, वाईट वाटलं, झालं. आता आपलं नवीन घर आहे ना भाई. आता तेवढं कोण क्लोज नाही, आपण जेवढंही बोलू, पण ते लोक खुश होते की बाबा चला फायनली घर झालं. आणि ठीक आहे, ते त्यांच्या नशिबाने गेले, एवढं काय त्यांनी माइंड नाही केलं, लक्ष नाही दिलं. आणि त्याच्यामुळे ना त्या लोकांना पूजा ठेवायची होती घरी. पण जर तुला माहिती आहे, त्यांची जी सोसायटीमध्ये त्यांच्याच फ्लोअरवरचे ते राहत होते, तिथेच असं झालं आहे. तर 13 दिवस आता कार्य चालणार, काही ना काहीतरी होणार. तर त्यामुळे त्यांनी हे जे त्यांना जी पूजा वगैरे ठेवायची होती ना, वास्तुशांती वगैरे करायची होती, ती बोलली नंतर कधीतरी करू, कारण आता हा राईट टाईम नाही आपल्या नातेवाईकांना बोलवणं, किंवा आपल्या समोरच्या घरात असं झालं आहे आणि आपण इथे सेलिब्रेट करतोय. त्यामुळे त्यांनी बोलले की ठीक आहे, जाऊ दे, नको करूया. तर त्याने नॉर्मलीच सगळं चालू दिलं. तर झालं कसं, त्या गोष्टीला 13 दिवस झाले. त्या आईचं आणि त्या बाळाचं 13वं होतं. आणि ह्यांना, माझा मित्र होता खूप नालायक, तो खुश होता की तिथे आता जेवण मिळणार. अरे बॉईज, तो लहान होता रे, त्याला नाही माहिती. म्हणजे तो खूप मला वाटतं तो असेल 5वी-6वीला असेल, लहान अच्छा, होता. म्हणजे म्हणजे तो तो त्या पण, हिशोबाने झाला की हां, ओके. एवढी अक्कल नव्हती. हां. तर तसं तर असं नाही, म्हणजे त्याला, कारण त्याला खेळायचं होतं, त्याचं असं होतं खेळायला वगैरे. तर तो खाली उतरला आणि असंच बोलत वगैरे होता. आणि त्याचा मित्र भेटला, त्याच्याच ट्युशनमध्ये होता. मित्र भेटला आणि त्या मित्राला बोला, तू इथे कुठे? असं होतं. तो, मी इथेच राहतो. अच्छा अच्छा, तू इथे काय करते? तुला, अरे आम्ही नवीन घर घेतलं. तुला कुठे घेतलं? तो, अरे इथे या बिल्डिंगमध्ये. आणि त्या बिल्डिंगचं नाव ऐकताच त्याचा मित्र खूप जास्त शॉक झाला. तो बोला, ह्या बिल्डिंगमध्ये? तुला, हां, ह्या बिल्डिंगमध्ये. मग तो, कोणी विकलं तुला हे घर? बोलतो, भाई स्वस्त मिळत होता, कोण विकलं काय, मला काय माहिती आहे, माझ्या आईवडिलांनी घेतलं. तेव्हा तो बोला, भाई ही बिल्डिंग खूप खतरनाक आहे, श्रापित आहे ही बिल्डिंग. म्हणजे इथे वर्षातून म्हणजे 5-6 लोकांचे मृत्यू होतातच. आणि जे मृत्यू होतात ना, ते पण खूप मिस्टिरियस वेमध्ये होतात. म्हणजे कोण रोड ॲक्सिडेंटमध्ये, ठीक आहे ते जाणं, कोण पाय घसरून गेला कधी. म्हणजे असं नाही की नॅचरल डेथपेक्षा ॲक्सिडेंटल डेथ खूप होतात तिथे. आणि हे त्यासाठी थोडं ऑड होतं. तो बोलतो, जाऊ दे जाऊ दे, चला आपण खेळायला जाऊ. तर लोक खेळायला लागतात, झालं ठीक आहे. आणि
ते वेळ निघून जाते, म्हणजे ते वेळ निघून जाते. वास्तुशांतीची त्यांना करायची असते ती पण राहून जाते. एकदा विसरलो की विसरलो ना आणि सुरू होतं. पण त्या त्या टायमापासून काही वर्ष पुढची त्यांच्या घरी खूप जास्त नेगेटिव्हिटी येते. लगेच काही होत नाही, वेळ घेतो. म्हणजे हे त्यांच्याबरोबर पुढचे 7 ते 8 वर्ष होतात. म्हणजे पहिली गोष्ट, त्यांच्या घरी त्याचे जे वडील होते त्यांना खूप जास्त आजारपण यायला लागतं. पैशांचे खूप जास्त प्रॉब्लेम होतात, लॉसमध्ये जातात. दिलेले पैसे लोक परत देत नाही. आई असते ते खूप जास्त भांडण करते, म्हणजे खूप जास्त तापट म्हणजे आईचा खूप जास्त रागीट स्वभाव होतो. खूप भांडण, तशा सगळ्या गोष्टी होतात त्यांच्या घरी. आणि तो जो माझा मित्र आहे ना, त्याला घरी काही भास होऊ लागतात. की जसं त्याच्या घरी कोणतरी आहे, कोणतरी बोलतंय, कोणतरी असे भास त्यांना रेग्युलर बेसिसवर होत राहतात. आणि आजारपण पण त्यांचं वाढत जातं. आता आजारपण एवढं आहे ना, तर त्या गोष्टींवर कोणी लक्ष देत नाही. ते आजारपण इथपर्यंत वाढतं की त्याच्या वडिलांना एक दिवशी अटॅक येतो आणि ब्रेन हॅमरेज होतं. आणि खरोखर झालं. आणि आणि हे आजारपण इथपर्यंत वाढतं की एक रात्री त्याच्या वडिलांना अटॅक येतो. आणि काही दिवसांनी ते आजारपण चालूच असते. त्याला ना ब्रेन स्ट्रोक येतो, ब्रेन हॅमरेज होतं त्याच्या डॅडना. म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलचं गोष्टी होतात. म्हणजे अशा कंडिशन्समध्ये की कधीही त्याचे वडील जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला आठवते मी त्याच्याबरोबर एक टाईम थांबलो होतो. ही गोष्ट म्हणजे मी कधी सांगितली नाही, पण त्यांनी रिसेंटली आपल्या हिंदी पॉडकास्टवर शेअर केलेली. यांना नसेल माहिती ते चेक करू शकतं. तर त्याने शेअर केलेली. आणि हे माहिती आहे कारण मी त्याच्यावर होतो, त्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. तो रडत होता रात्रभर, तो रडत होता, हॉस्पिटलमध्ये होता. मुलगा जस्ट आता म्हणजे त्यावेळीपर्यंत कॉलेज वगैरे सुरू होतं, फर्स्ट किंवा सेकंड इयरला असेल. तो रडतोय की माझे वडील आता कोणत्याही क्षणी जाऊ शकतात. त्यांना मला शेवटचं भेटायला मिळेल की नाही मिळेल ते पण नाही माहिती. त्यांचे एवढे स्वप्न पूर्ण होतील नाही होतील. कारण त्याच्या वडिलांचं सगळ्यात जास्त फेवरेट होतं त्याच्या बाबांचा. तो 2 मुलं होती, पण ह्याला खूप त्यांनी प्रेम वगैरे म्हणजे बोलतात ना, म्हणजे तो खूप जास्त प्रेम करत त्याच्या वडिलांवर. तर तो खूप जास्त टेन्शनमध्ये होता. आणि सलग हे 3-4 दिवस चाललं. एक दिवशी मी होतो, एक दिवशी माझा कोण मित्र होता. रात्रीच्या वेळी त्याला थांबायला लागायचं. आणि एक दिवशी काय झालं ना, की तो रात्रीच्या वेळी थांबला होता ना हॉस्पिटलमध्ये. त्याला ना अचानक त्याच्या ह्याच्यावर कोणीतरी असं थाप मारले असा आवाज आला. जेव्हा त्याने मागे बघितलं तर कोण नव्हता. ते खूप विचित्र एक्सपिरियन्स होता. तेवढ्यात त्याच्या आईचा कॉल आला की कुठे आहेस तू, काय चाललंय, तू ठीक आहेस. त्याच्या आईने सांगितलं की त्यांच्या बिल्डिंगमध्येच अजून एकाचा मृत्यू झाला आहे. आणि तू विचार कर, मृत्यू कसा झाला असेल की 2 भावांचं भांडण झालं आणि एकाने धक्का दिला तर तो दुसरा जाऊन बेडवर पडला आणि त्या ह्याच्यात त्याचा मृत्यू झाला. जागेवर मृत्यू झाला. आणि दुसऱ्या दिवशी त्याचे जे वडील होते ते बरे झाले, म्हणजे बेटर कंडिशनमध्ये आले. त्यांचं जे ऑपरेशन्स वगैरे होते ते थोडे म्हणजे 2-3 दिवसात, लगेच दुसऱ्या दिवशी नाही, बरे झाले. त्याचे काका बघ बोलले, त्याचे मामा जे बोललेलो जे भट होते ते आले बघायला वगैरे. आणि ते बोलले की ते जेव्हा आले म्हणजे त्यांना घरी वगैरे घेऊन आले, तेव्हा ते त्याला बघायला आले त्याच्या वडिलांना. तेव्हा ते बोलले की कदाचित तुझ्या वडिलांचा मृत्यू त्यांनी घेतला. आणि तो म्हणजे ते वडिलांचे कर्म एवढे चांगले आहेत की तिथे गेला, असं काहीतरी ते बोलले. आणि हे गोष्ट ऐकण्यासाठी त्याला खूप जास्त म्हणजे खराब वाटलं आणि समजत नाही, पण एक शांतता होती की चला माझे वडील वाचले. आता पुढच्या काही दिवस काय झालं की त्याची आई बोलली की खूप जास्त टेन्शन होते, खूप जास्त खर्च झाले, वडील खूप जास्त स्ट्रेस घेतील, तर ह्यांना मी घेऊन काही दिवस गावी जाते. आणि ते आपल्या गावी गेले. त्यांचं गावी नॉर्थ त्या साईडला आहे त्यांचं गाव, तिथे गेले. आता झालं कसं, ह्याचा जो भाऊ आहे ना, आता ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ह्या दोघांना नोकरी करावी लागली. आता कॉलेजमध्ये होते, 3rd इयरमध्ये वगैरे होते. ह्या दोघांना नोकरी करावी लागली. हा होता तो सकाळी कॉल सेंटरचं वगैरे जॉब करायचा घरातून. आणि ह्याचा जो भाऊ होता तो नाईट शिफ्टला असायचा. तर ह्या लोकांना एकटंच घरी राहायला लागायचं, म्हणजे रात्रीच्या वेळी ह्याला एकटं झोपायला लागायचं. तर जेव्हा हे रात्री एकटा झोपायचा ना, तुला मग बोललो की ह्याला सेम भास व्हायची की किचनमधून कधी भांडी पडतायत, कधी काय होतंय, कधी काय होतं, घरातूनच काहीतरी होतं विचित्र. आधी वाटायचं कधी काय ना काहीतरी असं जाणवायचं की तो एकटा नाही आहे, कोणीतरी त्याच्याबरोबर आहे. ठीक आहे.
तर एक दिवशी काय झालं ना की तो झोपलेला सगळं काम वगैरे करून झोपला होता आणि झोपला असताना आहे ना त्याला त्याच्या स्वप्नात तर दिसलं की तो खेळतोय, तो परत लहान झालाय, तो परत 5 वर्षाचा झालाय आणि तो खेळतोय त्याच घरात फिरतोय आणि फिरता फिरता ना त्याला एक मुलगा दिसतोय समोर त्याच्याच एजचा. तर तो पूर्ण घरात तो मुलगा आहे ना तो पूर्ण घरात ओरडत फिरत असतो की आई मला वाचव, हा मला मारेल, आणि हा माझा मित्र त्याच्या मागे फिरतोय त्याला पकडायला की तू माझ्या घरी कसा घुसलास. स्वप्नामध्ये ते लहान सगळं होतं स्वप्नात त्याचं. गोष्टी तर काहीही होतं बाई, मला खूप विचित्र विचित्र स्वप्न पडतात कधी कधी. हा त्याच्या मागे फिरतोय आणि तो मुलगा म्हणतो आई वाचव मला, आई वाचव मला. आणि हा जसं किचनमध्ये जातो ना तो त्याची आई ऑलरेडी उभी असते आणि हा त्याच्या आईच्या मागे जातो. त्या बाईनी म्हणजे एक सफेद रंगाची साडी घातलेली असते, पांढऱ्या रंगाची. तिने पूर्ण म्हणजे तिच्यावरून एक खूप जास्त डार्क सर्कल्स वगैरे असतात. हात म्हणजे असे एकदम बोलतात ना एकदम पेल झालेले असतात, पिवळे पडलेले असतात. पण तिचा जो चेहरा असतो ना तो एक्झॅक्ट सेम मॅच करत असतो त्या बाईशी, जी बाई ते लोक आले होते ना त्यांचा मृत्यू झाला होता. आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता. त्या बाईशी हिचा चेहरा मॅच करते. त्याला म्हणजे आठवलं आणि तेव्हा त्याला समजलं की तेव्हा तो झटक्याने उठला की म्हणजे नक्की काय झालंय, म्हणजे असं नक्की झटक्याने उठला. आणि तेव्हा त्याला समजलं की बाबा जेव्हा ते लोक या घरी आले होते तर ते घरी फक्त एकटे नव्हते आले, तर ते कोणाला सोबत घेऊन आले होते. आणि जे ते लहान मुलगा तिची आई होती ना ते लोक ह्यांच्यात, कारण जसं तुला सांगितलेलं की ह्यांना ह्याचे काका बोललेले की वास्तू शांती करा, पूजा करा, नव्हती केली यांनी. आणि मग हे सगळं त्याला बोलायचं होतं पण बोलणार कुठे. वडील वडील गावी आहेत, आई गावी आहे, घर बदलणार कसं, हा लहान काम करताय, ते लोक 4 पैसे जोडतायत वडिलांच्या इलाजासाठी आणि घर सोडणार. हा काय मग त्यानंतर हा काय करायला लागला ना, हा दुसऱ्या मित्रांच्याच घरी जायला लागला, कधी माझ्या घरी, पण कोणाला सांगायचं नाही की नक्की काय झालंय. कारण त्याचं होतं की लोक मला येड्यात काढतील, कारण हे अगेन स्वप्न आहे. पण त्याला ते आठवलं की ती बाईचा आणि ह्याचा चेहरा त्याचा असा अंदाज होता की सेम आहे, बरोबर. तर तो काय गेला दुसऱ्यांच्या घरी वगैरे झोपायला गेला साताऱ्याला. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच्याच भावाला बोलला की तू सकाळची शिफ्ट पकड, मला इथे एकटं नाही झोपायचं आहे. काही दिवसांनी त्याचे आईवडील आले, काही दिवसांनी नाही काही आठवड्यांनी बोलू शकतो, त्याचे आईवडील आले डॉक्टर चेकअपसाठीच यायचं होतं त्याला. आले आणि त्यावेळी ते लोक सगळे झोपलेले. आणि त्या दिवशी जेव्हा झोपलेला तो परत त्याला ती बाई दिसली आणि ती त्याच्याकडे बघून हसते. त्यांनी ती बोलते मी तुला सोडणार नाही, गेल्या वेळी तुझा बाप वाचला पण आता तू नाही वाचणार, अशी ती बोलते. आणि तो डोळे उघडतो ना तो एक गोष्ट नोटीस करतो की त्याची बॉडी आहे ना ती हलत नाही आहे. स्लीप पॅरालिसिस. त्याची बॉडी एकदम लॉक झाली आहे, म्हणजे तो डोळ्यांनी सगळं बघू शकतो, इथे तिथे सगळं बघू शकतो, मान हलवू नाही शकत आणि लॉक झाल्याने जसं तो वरती बघतो ना ती बाई आता त्याच्या डोक्यावरती आहे, त्या छातीवरती बसली आहे आणि त्याला ती डोकावून बघते वर, त्या डोळ्यात डोळे घालून बघते आणि मान दाबण्याचा प्रयत्न करते, अशी छातीवर तो असं जोर सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि तितक्यात हातपाय म्हणजे प्रयत्न करतोय कारण लॉक आहे बॉडी. तितक्यात त्याचा एक हात झटकतो, त्याला जोरात लागतो आणि तो उठतो. उठल्यावर तो त्याच्या आईला वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगतो. आणि मग त्याच्याच नंतर त्यांना समजतं की बाबा काहीतरी आहे, कारण ह्याच घरी आल्यापासून आमचं काहीच नीट नाही चालत आहे, काहीच ठीक होत नाही आहे. आणि मग फायनली ते लोक काही वर्षांनी लगेच ते लोक नाही सोडत, कारण त्याच्या वडिलांना थोडं बरं वगैरे काही वर्षांनी ते लोक ते घर सोडतात. पण तो बोलतो ते जे वर्ष मी माझ्या घरात कसे काढले ते आम्हालाच माहिती. नाही, त्यांच्या एक्झॅक्टली. घरी खूप विचित्र गोष्टी व्हायच्या, जसे AC बंद चालू होते अचानक, लाईट बंद चालू होते, म्हणजे खूप गोष्टी बिघडत आहेत. तर ह्या गोष्टी त्याच्या घरी व्हायच्या, कारण असं बोलतो ना हे जे आत्मा असतात, हे जे एंटिटी असतात, हे जे सोल्स असतात ना ते एनर्जीज थ्रू बोलतात. मग तू बऱ्याचदा बघितलं असशील की असे एकदम काळोख हे असतं ना, म्हणजे शिडी जागा असते की असं बोलतात ना एक भूत बंगला किंवा एकदम रानात वगैरे एक जागा, त्याची लाईट कंटिन्यू फ्लिकर होत असते. तर ती खरोखर फ्लिकर होते की कोणतरी करतोय, की कोण आत्मा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जनरली ना हे ज्या गोष्टी असतात त्या एनर्जी थ्रूज, म्हणजे जर कोणाला तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना तर ते डायरेक्ट नाही करणार,
ते एनर्जीज यूज करतात, जसं की FM रेडिओ असतो, लाईट सोर्स असतात, या त्या आणि गोष्टी, कॅमेरा. म्हणूनच जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असतात ना, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थ्रू त्यांच्याशी बोलतात. पण त्यानंतर त्या लोकांनी काही वर्षांनी तो घर सोडला. आणि तुला बोलू, जसं त्या लोकांनी घर सोडलं ना, त्यांचे परत लाईफमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींनी स्वतः दुकान घेतलं. त्याने म्हणजे बऱ्याच गोष्टी, त्याचा भाऊ आहे तो अब्रॉडमध्ये शिफ्ट झाला. म्हणजे खूप चांगलं त्याने स्वतःचं घर बांधलं. म्हणजे बेटर त्यांनी गाडी वगैरे घेतली. बरं झालं ते घर तर सोडलं. बेटर गोष्टी स्टार्ट झाल्या त्याच्या लाईफमध्ये. म्हणजे आणि कसं आहे माहिती आहे का, स्लीप पॅरालिसिस ही गोष्ट आहे ना, ज्या लोकांनी कधी अनुभवली नसतं, म्हणजे मी पण नाही अनुभवले आत्तापर्यंत. तर मी ऐकून होतो की असं काही होतं, पण बाकीचे लोक काय करतात, ते बोलतात की हे काय नसतं, असं असं वाटतं कोण बसलं हे करते. पण माझ्या एका मित्रासोबत ते झालेलं आहे स्लीप पॅरालिसिस. त्याने जो मला एक्सपिरियन्स सांगितला ना, तेव्हापासून मला कळलं की नाही, जर आपल्यासोबत एखादी गोष्ट झाली नाही आहे तर त्याचा डिसरिस्पेक्ट करू नका. ह्याचा अर्थ हे नाही की ते एक्झिस्ट नाही करत. एक्झॅक्टली. आता असं नाही ना की माझ्यासाठी एखादी गोष्ट एक्झिस्ट करते, ती तुमच्या, आता रिकी माझा मित्र आहे, ओळखीचा आहे, ठीक आहे. बाकीचे जे मला ओळखत नसेल, रिकीला ओळखत नसेल, त्यांच्यासाठी रिकी एक्झिस्ट नाही ते करत. ते भागम भाग मध्ये होतं ना, हां. तू जापान बघ, तूने जापान देखा है, हां, पण एक्झॅक्टली. नाही इसका मतलब जापान नाही है. हां, एक्झॅक्टली. हां, तसं वाला तसं. सीन. त्यावरून मला एक गोष्ट आठवली, ती मला आपल्या श्रोत्यांना सांगायची आहे की जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे किंवा कमेंटमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, डिस्क्रिप्शनमध्येच असेल बहुतेक, पहिली लिंक असेल. त्यावर जाऊन तुम्ही तुमची गोष्ट सांगू शकता. तुमचं नाव, तुमचं एज, तुमचा फोन नंबर आणि तुमच्या गोष्टी शॉर्टमध्ये सांगा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असल्या तर आपण नक्कीच सोबत पॉडकास्ट करू. आणि दुसरं म्हणजे हे की आता तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. आपण प्रत्येकजण मे महिन्यात गावी जातो. तर जर तुम्ही गावी गेलात आणि तुमचे काका काकी किंवा आजी आजोबा किंवा आई वडील ज्यांनाही, त्यांच्याकडे जर असे इंटरेस्टिंग हॉरर स्टोरीज असतील किंवा देवाचे किंवा स्पिरिच्युअल स्टोरीज असतील, स्वामींचे झाले किंवा आपल्या देवींचे झाले, कोणाचेही, त्यांच्याकडे जर असे काही अनुभव असतील आणि त्यांना जर शेअर करायचे असतील तर तुम्ही रेकॉर्ड करा तुमच्या मोबाईलमधून. ठीक आहे, तुमच्या मोबाईलवरून रेकॉर्ड करा. मेक शुअर तुमचा माईक किंवा इयरफोन त्यांना देत आहे, जेणेकरून ऑडिओ चांगला असेल. आणि त्यांना सांगा, अनुभव सांगायला सांगा त्यांचं हॉरर एक्सपिरियन्स. आणि आपण नक्कीच एक एक करून आपल्या पॉडकास्टमध्ये ते ॲड करू शेवटला. तर मला माहिती आहे की त्यांना कदाचित लाजत असतील किंवा समोर असं बोलायचं नसेल, पण जर तुम्ही ते रेकॉर्ड केलं, कारण बऱ्याच लोकांकडे गोष्टी आहेत आणि जर त्यांना शेअर करायचं असेल, नक्की रेकॉर्ड करा आणि आपल्याला bunkerspodcast@gmail.com वर पाठवा. आणि आपल्या प्रत्येक पॉडकास्टच्या एंडवर त्यांची स्टोरी आपण टाकू. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.